Retirement of a partner, textbook page number 186, problem number 5. Shah, Lodha and Dhole were partners sharing profits and losses in the ratio of 4:3:3. काय रेशो आहे त्यांचा इथे दिलेला? 4:3:3. हा, 4:3:3 म्हणजे किती रे? 4 छेद किती? 10. 3 छेद सुद्धा 10 आणि 2 छेद सुद्धा 2 नाही 3 छेद 10. हा, ठीक आहे. म्हणजे आपल्याला ओल्ड रेशो दिलेला आहे 4:3:3. ओके हो सर. ओके. त्यानंतर आपल्याला एक छोटंसं बॅलन्स शीट दिलेलं आहे. पहा इथं दिलंय का? हो. आणि बॅलन्स शीट नंतर खाली काही ऍडजस्टमेंट दिलेले आहे. त्या ऍडजस्टमेंट मध्ये अगोदर काय सांगितलंय? कोण रिटायर झाला? लोढा रिटायर्ड. ओके. म्हणजे पहिला पार्टनर का दुसरा पार्टनर का तिसरा? दुसरा. त्यांनी इथे तुम्हाला सांगितलं गुडविल इज व्हॅल्यूड ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स. ओके. म्हणजे गुडविलची अमाऊंट दिलेली नाही आहे आपल्याला, त्याचा ॲव्हरेज काढायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला? ॲव्हरेज काढायचं. आणि गुडविल बद्दल आणखी कम्प्युटर डिप्रिसिएटेड येते, फर्निचर रिव्हॅल्युएशन येते, व्हेकल ॲप्रिसिएटेड येते, RDD नो लॉंगर. हां, या ठिकाणी तुम्हाला न्यू रेशो दिलेला आहे. पहा काय दिलेला न्यू रेशो? 2:2. आता मला सांगा मित्रांनो, आपले पार्टनर होते शाह, लोढा आणि ढोले. ठीक आहे. त्यांचा रेशो दिलेला आहे आणि त्यातला कोण रिटायर झाला? लोढा. आणि नवीन रेशो काय दिलाय? 2:1. ठीक आहे. आता मी इथे तुम्हाला थोडंसं वर्किंग दाखवतो. पहा आपले ओल्ड पार्टनर कोण होते रे? ओल्ड पार्टनर्स कोण होते? शाह, लोढा आणि हा, शाह होता, लोढा होता आणि ढोले होते. बरोबर. त्याचा रेशो दिलेला आहे आपल्याला 4:10, 3:10 आणि 3:10. बरोबर ना? हो. बर. कोण रिटायर झालं? लोढा. रिटायर झाला लोढा. बरोबर. मग लोढा रिटायर झाला तर हा रेशो गेला ना. म्हणजे राहिलेले आता पार्टनर कोण आहे कंटिन्यू? शाह अँड ढोले. मग यांचा रेशो काय राहिला रे? 4:3 राहिला ना. बघा. पण त्यांनी 4:3 नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं? 2:1 सांगितलं. बरोबर ना? म्हणजे नवीन रेशो 2:3 आणि 1:3 आहे. बरोबर ना? हो. आता ज्या वेळेला आपल्याला गुडविल रेज करायचं, राईटअप करायचं, त्यावेळेला तुम्हाला कोणता रेशो शोधावा लागेल? गेन रेशो. सॅक्रिफाइस नाही, गेन रेशो. मग गेन रेशोचं काय सूत्र आहे? न्यू मायनस ओल्ड. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. बरोबर ना? नो गेन. गेन कोणाचा होईल? रिटायर झालेल्या पार्टनरचा का जे कंटिन्यू आहेत त्यांचा? कंटिन्यू आहे त्यांचा. गेन ऑफ शाह. शाहचा गेन काय येईल? न्यू रेशो किती? 2/3 मायनस. हा, न्यू रेशो किती आहे? 2/3 आहे ना. आणि वजा 4:10. किती आलं रे मित्रा? मग शेदा 30 आले का? शेदाला 30 आले. 4×2 = 8. 20 - 12. 4×3 किती? 20. हा, मायनस 12. मला वाटलं बरोबर होतं ना? सांगतोय काय? बरोबर होतं सर. हो, आन्सर बरोबर होतं. मला वाटलं त्यांनी डायरेक्ट 4×8 सांगितलं काय? किती आलं? नाही 8 सांगितले होते मी तिरकस गुणाकार. बरं. ओके, थँक्यू व्हेरी मच. पण तसे पण 8 आलेच होते ना. 4×2. गेन ऑफ कोण?
तर ढोले. ढोले ढोलेला न्यू रेशो किती आहे? 103 ओल्ड किती होता? 310. 310 सांग बरं, छेदाला 30 आले. हा, हा 3 त्रिक 9 30 1 नाही, by 10. 37. 10 मायनस 9 म्हणजे किती आलं? 1/30 1 by 30. वरती 8/20 झालंय. हा, 8/30 पाहिजे नाही का? हम्म. थँक्यू व्हेरी मच. तुझ्या सर वरती 8/20 केला ना? झालं हा. म्हणजे हो. तुमचा गेन रेशो काय आला? 88. 8:1 आला. हे कळालं का? 8 से 1 हो म्हणजे तुम्हाला गुडविलच्या वेळेला किती तुकडे करावे लागतील आता? 9 8/9 आणि 1/9. हे कळालं का? 9 हो ओके. ओके पाव काय सर, गेन रेशो कशासाठी असतो? इथे गेन रेशो फक्त कशासाठी आपल्याला काय कॅल्क्युलेट करताना? गुडविलच्या वेळेस, राईट ना? राईट ओके. मग आता करू सुरुवात प्रॉब्लेम. हो सर. हो बाय इथे आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट पण काढावं लागेल. ऍव्हरेज प्रॉफिट पण काढायला सांगितलं ना? ठीक आहे. हो मी एक काम करू का, इथे ऍव्हरेज प्रॉफिट काढून घेऊ का लगेच? हो सर. हा घ्या काढून ताई सांगा बरं, ऍव्हरेज काढायचा म्हणजे काय करायचं असतं? सगळ्यांची टोटल मायनस भागिले सगळ्यांची टोटल करायची आणि मग जेवढे नंबर ऑफ पार्टिसिपंट्स असतो ते शाबास शाबास शाबास. डिवाइड करायचे. व्हेरी गुड. टोटल Divide. प्रॉफिट डिवाइड बाय नंबर नंबर ऑफ ऑफ इयर्स. इयर बरोबर ना? इयर सांग बरं मग, प्रॉफिट किती किती रुपये? 35,000 35,000 प्लस 20,000 हा प्लस 30,000 ओके 30,000 प्लस 1,000 1,30,000. प्लस 25,000 25,000 भागिले किती? 5 इथं काय ते मला 5 इयर्स. बरोबर. मग याचा जर ॲव्हरेज काढला तर 35 अधिक 20 55, 55 अधिक 30 85, 85 आणि 20 105, 105 आणि 25 म्हणजे किती झाले? 1,30,000. 1,30,000 भागिले 5 किती येतं रे आता भाग? 36. किती आला? 26,000 26,000 आले ना? गुडविल किती आलं? हो 26,000 26,000. ठीक आहे, नक्की ना? हो हो बर. आणि आपण आता गेन रेशो पण कॅल्क्युलेट केला ना? गेन रेशो मध्ये काही मिस्टेक नाही झाली? नक्की? 310 एक काम करू, मी तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेट कसं करायचं ते सांगतो. जुन्या रेशोमध्ये छेदस्थानी 10 आहे. 10 त्रिक 30 रुपये. समजा नीट बघा बरं का मी काय सांगतोय आता. समजा पूर्वीचा प्रॉफिट 30 रुपये होता. किती होता? 30 रुपये. तर शहाला किती मिळायचे, लोडाला किती मिळायचे, ढोलेला किती मिळायचे? 12, 9 आणि 9. बरोबर आहे का? हो. आता पुन्हा 30च रुपये प्रॉफिट आहे. तर आता शहाला किती मिळतील आणि ढोलेला किती मिळतील? 27,3 नाही ना, नाही 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 न्यू रेशो 2:1 दिला हो. त्यांनी. 2 से 1 म्हणजे किती मिळतील? 20 आणि 10 10. आता तर रेशो 2:1 आहे ना न्यू रेशो. हो आणि पूर्वीचा रेशो 4:3 होता ना? हो. पहा बरं, शहाला अगोदर किती मिळत होते, आता किती मिळतात? आधी 12 मिळायचे, आता 20 मिळतात. शहाला कितीचा प्रॉफिट झाला? 8 रुपये 8 रुपये. 8चा. आणि लोडाला अगोदर किती मिळत होते, आता किती मिळतात? 9 मिळायचे, 10 मिळतात. त्याला किती फायदा झाला? म्हणजे गेन आला का 8 असे?
आपण जे सोडवलं त्यात पण आहे 8:1 आलं ना, हो. हो सर. कळलं का? म्हणजे आपला रेशो बरोबर आहे. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं आपल्याला? आता हा प्रॉब्लेम पूर्ण सोडवायचा आहे. आता सांगा, आता आपण वर्किंग सगळं करून ठेवलेलं आहे. आता फक्त मला काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचं आहे, बरोबर ना? बाय बॅलन्स हां, सांगा पहिले कॅपिटलचा बॅलन्स किती आहे? 45,000, 35,000, 27,000. हां, हे थोडेसे खाल्ले बरं का आकडे, लक्षात घ्या जरा. हा दिसतंय का तुम्हाला? हा शहाचं कॅपिटल किती आहे? 50,000, 35,000 आणि 27,000. हां, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, चलो पुढे लिहायचं आहे कॅपिटल 45, 35 आणि 27. पुढे लिहायचं क्रेडिट साईडला कॅपिटल बाय बॅलन्स डाऊन बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ब्रॉड डाऊन. किती किती? 75,000. हां 40,000, 35, हां 27,000. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर जनरल रिझर्व्ह फंड वगैरे काय आहे का? नाही नाही आहे ना. इथे सन्ड्री क्रेडिटर आणि बिल्स पेएबल. क्रेडिटरचे 20,000 आहे आणि बिल्स पेएबलचे 4,000 आहे. चार. मी थोडा पॉईंट मोठा केला तर ते थोडंसं खालीवर झालेले आहेत. हां, क्रेडिटर्सचे किती आहेत? हा 20,000. क्रेडिटर्सचे 20,000 20,000. आणि बिल्स पेएबलचे किती आहेत? 4,000. 4,000 आहे. ओके, हां, सांगा मग. आता रिझर्व तर नाही आहे, कॅशचा बॅलन्स आहे का? हो. हां, हो सर. 9,000. किती आहे कॅशचा बॅलन्स? 9,000. 9,000. कुठे लिहायचा कॅशचा बॅलन्स? कॅश अकाउंटच्या डेबिट. टू बॅलन्स ब्रॉड. किती रक्कम? 9,000. बाय बॅलन्स 9,000. नाही ना, टू ना गं, डेबिटला येईल ना कॅशचा बॅलन्स. हा. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करूया? सुरुवात करूया. गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट ॲन ॲव्हरेज प्रॉफिट अँड लॉस ऑफ द लास्ट 5 years. तर त्यांनी सगळे प्रॉफिट दिलेले आहेत. आपण याचा ॲव्हरेज काढला. आपण आत्ता किती आला ॲव्हरेज? 24,000. मग आता हे गुडविल तुम्हाला रेज करायचं आहे. गुडविल काय करायचं आहे? रेज करायचंय. हां, इट वॉज डिसाइडेड शुड नॉट अपियर. ओके, मग आता हे गुडविल रेज करायचं म्हणजे 26,000 रुपये एकट्याचं गुडविल आहे का पूर्ण फर्मचं गुडविल आहे? पूर्ण फॉर्मचं गुडविल आहे. मग पूर्ण फर्मचं आहे म्हणजे तुम्हाला गुडविल अकाउंट डेबिट लिहायचं आहे ना. आता गुडविल तयार करायचं म्हणजे हो मग गुडविलच्या डेबिटला मला तिघांचे पण नावं लिहावं लागतील ना. हा. सांगा काय काय नाव आहे त्यांचे? शाहज कॅपिटल अकाउंट. लोडाज कॅपिटल. हा, त्याच्यानंतर टू लोडाज कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आणि टू ढोलेज ढोलेज कॅपिटल. ढोलेज कॅपिटल अकाउंट. किती रुपये? 26,000 ना. हो. म्हणजे 26,000 ओल्ड रेशो मध्ये जातील म्हणजे भागिले 10 होईल ना. हो. गुणिले 4 होईल. किती झाले? 10,400. आणि याला किती जातील? 26,000 भागिले 10 गुणिले 3 किती आले? 7,800. याला पण तेवढंच आहे. 7,800. बरोबर ना. हो असे गुडविल आलं आपलं 26,000. राईट. याचा करस्पॉन्डिंग इफेक्ट कुठे? पार्टनर्स पार्टनर्स कॅपिटल. कॅपिटल क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंट. 10,400 7,800 किती किती? 10,400 7,800 7,800. काय नावाने येतील ते? बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट. बरोबर ना. ओके, हो. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट काय सांगितली? इरेज केलं आपण. सेकंड ॲडजस्टमेंट काय म्हणते?
Computer to be depreciated by 10%. बघा बरं कम्प्युटर होतं का आपल्याकडं? हो. किती रुपयाचं होतं? 43,000. 43चे ना कम्प्युटर? हो. मग बॅलन्स शीट मध्ये मी लिहितो पहिल्यांदा कम्प्युटर किती होतं? 43,000. काय करायचंय मला? Depreciation डिप्रेसिएशन किती टक्के रे? 10%. 10% ना? व्हॉट इज द 10%? 4,000. 4,300. मग किती राहिले रे इथं? 43,000 वजा 4,300. किती राहिले? 48,700. ह्या 4,300चा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आपला कायदेशीर? डेबिट साईडला. नक्की? म्हणजे काही नवीन आहे का याच्यात? तू काय नाही. कम्प्युटर किती? 4,300. ओके. त्याच्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट काय पुढं? Furniture to be revalued at 27,500. ओके. मग फर्निचरची जुनी किंमत किती होती पहा बरं पहिले? 25,000. 25,000. आता किती झाली? 27,500. म्हणजे फर्निचर वाढलं का कमी झालं तुझ्या? वाढलं. फर्निचर जुनी किंमत होती 25,000, आता झाली 27,500 ना? 27,500 ना? हो. काय करावं लागेल मला वैष्णवी? ऍड का लेस? डिप्रिसिएशन. काय म्हणायचं? Depreciation. शाबास. किती रुपये रे अनिकेत? 2,500. दुसरा इफेक्ट कुठे टाकू त्याचा? P&Lच्या क्रेडिट साईडला. काय नावाने? बाय. 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 फर्निचर. किती रुपये? 2,500. राईट ना? ओके. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय आहे? 4th नंबरची. Vehicle appreciate by 20%. बघ बरं व्हेकल किती होते आपल्याकडं? 45,000. 45. 20% वाढले म्हणजे मला पहिल्यांदा व्हेकल लिहावं लागेल ना? हो. व्हेकलची अमाऊंट होती 45,000. राईट ना? 9,000. त्याच्यामध्ये मी करणार ऍड काय? Depreciation. Depreciation. 20%. 9,000. शाबास. 20% किती येतात? 9,000. 9,000. किती होतील रे बाहेर मग? 54,000. सांगे 9 फायदा का तोटा? फायदा. फायदा होतो आपला बाय. लेवल क्रेडिटला किती रुपये? 9,000. 9,000. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट काय आहे? RDD was no. RDD was no longer necessary. हा. RDD नो लॉंगर नेसेसरी. आता इथं काय झालं माहिती आहे का? इथं माझ्याकडून थोडंसं ते गडबड झालेली आहे. हे सन्ड्री डेटर इथं आहेत पहा बरं का, आणि लेस RDD इथं आहे. ठीक आहे. मग RDDची रक्कम किती इथं आणि डेटरची किती आहे आणि बाहेर किती आहे? 9,000. मग त्यांनी सांगितलं का तुम्ही ते RDD ठेवूच नका. नो लॉंगर नेसेसरी म्हणजे त्याची किंमत काय करायची? RDD Zero. गायब करायची आपल्याला, झिरो करायचा. म्हणजे काय कसं करायचं माहिती आहे का? इथं जुन्या बॅलन्स शीटमध्ये आहे डेटर वजा RDD 10,000 वजा 1,000 असं आहे ना. आपण काय करणार होतं इथं? आपण बॅलन्स शीटमध्ये लिहिणार पहिल्यांदा काय लिहिणार माहिती आहे का? पहिल्यांदा लिहिणार सन्ड्री डेटर इथं लिहितो मी सन्ड्री डेटर किती होते सन्ड्री डेटर्स? 10,000. त्याच्यामधून लेस काय करायचं मला? RDD. आणि मला RDD 0 ठेवायचा आहे. म्हणजे बाहेर किती येते ना आता? 10. हे कळालं का? हो. म्हणजे RDD ठेवू नका. जुन्या याच्यात 1,000 आहे ना तिथं प्रश्नामध्ये. आणि
आणि सेकंड इफेक्ट सांगतो ना. सेकंड बघ आता Sir, डेटरची second रक्कम date. अनिकेत, डेटरची रक्कम बाहेर हा. किती होते भाऊ? डेटरची रक्कम बाहेर किती होती मगाशी? 9,000. 9,000 होते. आता किती झाले डेटर बाहेर सांग बरं? 10,000. 10,000. मग आपली एसेट 9,000 होती, 10,000 झाली, म्हणजे फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. किती फायदा झाला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. शाबास. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला काय लिहायचं मला मग? बाय RDD. बाय बाय RDD लिहा किंवा तुम्ही डेटर्सही लिहू शकता. ठीक आहे. उद्याच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला डायरेक्ट एंट्रीज कशा करायच्या ते शिकवणार आहे. ठीक आहे. बर. नेक्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? No debit share and losses in the ratio of 2S. म्हणजे त्यांचा कोणता रेशो दिलाय आपल्याला? New Yes. ratio. न्यू रेशो. न्यू रेशो दिला, मग त्याच्यावरून तुम्हाला काय शोधायचं होतं? मगाशी आपण शोधून ठेवलं Ratio. गेन रेशो. किती आला तो? 8:1 आला, बरोबर ना? हा. मग 7 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगते तुम्हाला? इट वॉज डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपीअर इन द बुक्स ऑफ न्यू फर्म. म्हणजे तुम्हाला गुडविल नवीन बॅलन्स शीट मध्ये दिसून द्यायचं नाही. नाही. Right. समजा मी असंच ठेवलं या गुडविलला, पहा बरं का इथं गुडविल दिसतंय का तुम्हाला? गुडविल अकाउंट. गुडविल जर असंच ठेवलं तर तुम्हाला गुडविलची कोणत्या बाजूची बेरीज जास्त दिसते? डेबिट. डेबिटची. मग त्याचा डेबिट बॅलन्स येईल. मी इथं 26,000 रुपये येतील आणि इथं 26,000 रुपये बाय बॅलन्स कॅरेट डाऊन नावाने येईल ना. हो. आणि मग तो बॅलन्स म्हणजे गुडविल मला बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला लिहावा लागेल, बरोबर ना? हो. पण ऍडजस्टमेंट सांगते का तुम्हाला ते बॅलन्स शीट मध्ये दिसून द्यायचं नाही. मग हे गुडविल तुम्हाला कोणत्या रेशो Withdraw. डिस्ट्रीब्यूट करावं लागेल? रिटर्न ऑफ करणे म्हणतात त्याला, विड्रॉल नाही. काय करणे म्हणतात? रिटर्न ऑफ. कोणत्या रेशोत करावं लागेल बघूया आपण. या ठिकाणी पहा, तुम्हाला गुडविल काय करायचंय? पुन्हा रिटर्न ऑफ करायचं ना. आता ऍक्च्युली हे गुडविल रिटर्न ऑफ करायचं असतं कोणत्या रेशोमध्ये? गेन रेशोमध्ये. आपण मगाशी गेन रेशो शोधला ना. हॅलो. हो सर. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं सांगितलेलं आहे हे गुडविल तुम्ही रिटर्न ऑफ करताना कोणत्या रेशोत करा? न्यू रेशो. ओल्ड रेशो. मग न्यू रेशो काय आलेला आहे तुमचा? दिलेला आहे 2:3. 2:1. 1:2. म्हणजे मला इथे 26,000 रुपयाचे किती तुकडे करावे लागतील रे? 26,000 भागिले 3. 3 गुणिले 2 किती आलं इथं? 17,333. आणि 26,000 भागिले 3 गुणिले 1 किती आलं इथं? 8,867. हा. मग इथं मला बाय पहिला पार्टनर कोण आहे? अँड कॅपिटल अकाउंट. आणि तिसरा पार्टनर कोण आहे? आलं का लक्षात? काय केलं आपण? गुडविल हो. Return of. रिटर्न ऑफ केलं, बरोबर ना? मग याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल रे? Partners capital account च्या debit side ला. ऍक्च्युली गुडविल रिटर्न ऑफ करताना गेन रेशो घ्यायचा असतो, पण बुक मध्ये तुम्हाला न्यू रेशो सांगितलेला आहे म्हणून मी न्यू रेशो घेतला इथं. याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? कॅपिटलच्या डेबिटला 17,333. किती? 17,333 आणि 8,767. काय नावाने जाते नाही? टू गुडविल. बरोबर का? बघा गुडविल किती जणांचं वाढलं आणि किती जणांचं कमी झालं? तिघांचं वाढलं आणि दोघांचं कमी झालं. कमी झालं. हा. शहाला 10,400 मिळाले होते, 17,333 कमी झाले. म्हणजे शहाचे जेवढे गेले, ढोलेचे जेवढे गेले तेवढे लोढाला मिळाले 7,800. बरोबर. ठीक आहे. बर. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय?
अँड अमाऊंट पेएबल टू लोढा इज ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे लोढा जो रिटायर्ड झाला त्याला पैसे लगेच द्यायचे का त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे? त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचे. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला दिसेल का लायबिलिटीला दिसेल? लायबिलिटी. लायबिलिटी. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला लोन अकाउंटला काहीतरी पैसे येणार आहे. बिफोर दॅट ॲडजस्टमेंट सगळ्या संपलेल्या आहेत. सांगा बरं जुन्या बॅलन्स शीट मधलं काय काय शिल्लक राहिलं? सन्ड्री क्रेडिटर आणि बिल्स पेबल आहेत का आपल्याकडं? सांगा सन्ड्री क्रेडिटर आणि बिल्स पेबल 20,000 4,000 कुठं लिहू? लायबिलिटी. काय नाव द्यायचं त्याला? सन्ड्री क्रेडिटर्स किती रुपये? 20,000. बिल्स पेएबल किती? 4,000. ओके. त्यानंतर जुन्या बॅलन्स शीटमध्ये काय डेटर्स आले, आरडीडी झाले, फर्निचर झालं, कम्प्युटर झालं, व्हेकल सगळं झालं ना? हां. कॅश जशीच्या तशी येईल. कॅशमध्ये काही पैसे आलेच नाही, कॅशमधून काही गेलंच नाही. ठीक आहे. बरं मग आता पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा बरं. कोणती बाजू जास्त आहे पहा बरं. 12,500. कसं काय? 2,500 प्लस 9,000 प्लस 1,000 किती आले? 12,500. 12,500 मधून किती गेले रे? 4,300. 4,300. किती राहिले शिल्लक? 8,200. 8,200 आहे का उत्तरामध्ये? पुस्तकात छापलेलं आहे का 8,200? हो. मग 8,200 हा प्रॉफिट का लॉस? प्रॉफिट. तो प्रॉफिट. प्रॉफिट आजपर्यंतचा प्रॉफिट आहे ना? मग आजपर्यंत कोण कोण होते? 3 जण होते का 2 जण होते? 3 जण. मग कोण कोण? शाह. शहाचा हिस्सा किती होता? 4/10. लोडाचा किती होता? 3/10. आणि ढोलाचा किती होता? आपला ढोलेचा किती होता? 3/10. सांगा बरं मग काय करायचं? किती रुपयाचे किती तुकडे करायचे? 3,280 येत आहे. भागिले 10 गुणिले 4 किती आले? 3,280. शाबास. 8,200 2,407. हां भागिले 10 गुणिले 3 2,460. आणि तिसऱ्या पार्टनरला पण तेवढेच येतील ना? हो. ओके. दुसरा एपी कुठे टाकायचा आता सांगू? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट. शाबास. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट बाय P&L काय? ॲडजस्टमेंट अकाउंट. किती गेले पहिल्याला? 3,280. हां 2,460. हां. परत 2,460. अकाउंट्समध्ये मी याला लिहितो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ठीक आहे. ओके. 45, 55. बरं आता मला सांगा कोणता पार्टनर रिटायर झाला अगोदर? 58,680. मग लोडाची बेरीज करा बरं. 35,000 अधिक 7,800 अधिक 2,460 किती आले? 45 to 60 ना? याच्यातले त्याला किती पैसे दिले आपण? काहीच नाही दिले. काहीच नाही दिले. मग हे सगळेच्या सगळे पैसे कुठं जातील? लोन अकाउंट. लोन अकाउंट. टू लोडाज लोन अकाउंट. लोन. मग हे लोन कुठे दिसेल सांगा बरं? लायबिलिटी. किती रुपये? 45,200. लोडाज लोन अकाउंट किती? 45,000 किती आलते रे? 260. 260. कळाले काय 45 260 कसे आले? हो. हे मेन उत्तर आहे आपलं. हे कोणतं? 45, 260. हां त्याला थोडंसं मोठं दाखवतो वाटलं असं. ठीक आहे. आणि नंतर बाकीचे 2 पार्टनर आहेत ना त्यांची बेरीज करूया आपण. शाह म्हणतो माझे 45,000 होते,
नंतर मला 10,400 मिळाले गुडविलचे, नंतर 3,280 मिळाले, किती झाले? 58,680. त्यातून गेले किती? 333. 17,333. किती राहिले? 41,343. याला आपण काय म्हणणार? बॅलन्स डाऊन. तिसऱ्या पार्टनरचे किती राहिले पहा बरं. 27,000 होते, 7,800 मिळाले, 2,460 मिळाले, किती झाले? 260. 37, 260. 260. त्याच्यामधून किती गेले रे? 8,667. किती राहिले त्याचे? 58,599. कुठं लिहायचे कॅपिटल सांगा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहिला कोण? शाह. शाहचं किती कॅपिटल? 41,347. आणि तिसरा कोण आहे? ढोले. 28,593. किती झाले दोघांचे मिळून, सगळ्यांचे मिळून पहा बरं. 59, 900 होते. 41,347 अधिक 28,593. बरोबर ना? किती आले बेरीज? नाही बरोबर आहे का? हो. हा. आणि आपल्याकडे कॅश जशीच्या तशी आहे ना? हो. त्याच्यामध्ये काही बॅलन्स बदल झाला का? नाही. मग हे 9,000 रुपये तुमचे असेटला. बाय बॅलन्स. म्हणजे तुम्ही इथं नसतं जरी अकाउंट काढलं तरी चाललं असतं, हे ना? कॅश अकाउंट किती आले? 9,000. 9,000. बरं, आता आपल्याला बॅलन्स शीट काय करायचं आहे? टॅली करायचं. सांगा बरं पहिले ॲसेट साईड. 38,700. 27,500. हा 50,000. हा 10,000. हा. 9,000. किती आले बेरीज? 1,39,200. बरं. इकडं 69,940. ओके. 45,000. 260. हा 20,000. 20,000. हा 4,000. 4. किती आले बेरीज? 1,39,200. आणि आपल्याला पुस्तकात किती दिलेले आहेत? एवढेच. झालं टॅली? हो. मग याच्यामध्ये आता सोपं आहे पहा. काही तुम्हाला गेन रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज नव्हती. मी तुम्हाला उगाच इथे सुरुवातीला गेन रेशो कॅल्क्युलेट करून दाखवला. या उदाहरणामध्ये पुस्तकामध्येच क्लिअर सांगितलेलं आहे. गुडविल रिटायरमेंटच्या वेळेला गुडविल रिटर्न ऑफ करताना कोणत्या रेशोत राईट ऑफ करायचा? गेन रेशो नाही, न्यू रेशो. न्यू रेशो. ठीक आहे, लक्षात येईल का? सर गेन रेशो करता सांगा ना एकदा. काय? गेन रेशो कधी यूज करायचा? ॲक्च्युली याच्या हाच गेन रेशोसाठी वापर असतो याचाच, पण आहे ना इथं पुस्तकामध्ये न्यू रेशो दिलाय म्हणून मी कन्फ्यूज झालो. ठीक आहे. मग गेन रेशोचा काही उपयोग नाही का? नाही, आता ज्या वेळेला जेव्हा एकट्याचं गुडविल रेज करतो ना आपण त्यावेळेला गेन रेशो असणार. आपण पुस्तकामध्ये परत एकदा पाहूया परत आता. पण इथं पूर्ण फर्मचं गुडविल जेव्हा रेज केलं जातं त्यावेळेला ते रिटर्न ऑफ करताना न्यू रेशोमध्ये करायचं. नीड नॉट टू रिक्वायर्ड कॅल्क्युलेट गेन रेशो. हा गेन रेशो कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. दाखवतो 1 मिनिट. पुस्तकामध्ये जाऊन पाहूया आपण. बरं, या प्रॉब्लेम मध्ये काही अडचण राहिली का? नाही सर. नाही, पुस्तकामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही सोडवू शकाल आता? हो न पाहता? हो हो सर. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.